प्रमाणे अध्यक्ष महोदय, मी उत्तर पाहिलं आणि त्या उत्तरावरती मी एवढं सांगू शकतो की महानगरपालिकेचे अधिकारी या सभागृहामध्ये विचारलेले प्रश्नांना, या सभागृहामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आदेशांना वेठीस धरतात, खूप कॅज्युअली घेतात आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण हा विस्तृत उत्तर आहे. कशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे मंत्र्यांचा डोळ्यात धूळफेक करायची, तर हा उत्तर आहे. अध्यक्ष महोदय, जर या देशात जसा आपला नीरज चोप्रा हा भालाफेक मध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे, जर डोळ्यात धूळफेकचा कॉम्पिटिशन झाला ना, मी गॅरंटीने सांगतो मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी हे गोल्ड मेडल जिंकणार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अँथनी एन्व्हायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ना 2011 मध्ये 25 वर्षासाठी कांजूर कचरा भूमीचा पूर्ण कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी कंत्राट देण्यात आलं होतं. आता त्या कंत्राक्टाचा एक मुख्य कंडिशन आहे झिरो ऑर्डर मॅनेजमेंट. अध्यक्ष महोदय, उत्तर पूर्व मुंबईमध्ये घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड, ठाण्यातली कोपरी, ठाण्यातला वागडे एस्टेट, अध्यक्ष महोदय, किमान 15 लाख नागरिकांना दररोज रात्री संध्याकाळी 7 वाजले की सकाळी 7 वाजतापर्यंत जो वारा भेटतो, जो ऑक्सिजन भेटतो श्वास घ्यायला, तो ऑक्सिजन दुर्गंधी असतो, सातत्याने वास सुटते. झिरो ऑर्डर मॅनेजमेंट त्यांना करायची आहे. याचाच उत्तर लिहिलंय की 6 कॅनन मिस्टिंग मशीन टाकली आहे. माझा पहिला आरोप आहे आणि मी जबाबदारीपूर्वक सांगतो, हे लक्षवेधी घातल्यानंतर ऍडिशनल 1 मशीन त्यांनी 48 तासात ऍड केलंय. त्याच्या आधी 5 होते आणि 3 महिन्याआधी फक्त 3 कॅनन मिस्टिंग मशीन होते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे कंत्राट कशा प्रकारे शासकांना वर्षानुवर्ष कोटी अवधी रुपये पोचण्यासाठी डिझाईन करण्यात आला होता. अध्यक्ष महोदय, झिरो ऑर्डर मॅनेजमेंट करताना जर हा अँथनी एन्व्हायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड चुकला तर प्रति दिवस फाईन आहे 50,000 रुपये. आता अध्यक्ष महोदय, गणित बघा, झिरो ऑर्डर मॅनेजमेंट राबवण्यासाठी त्याला दिवसाचा खर्च आहे 5 लाख रुपये. अध्यक्ष महोदय, 5 लाख रुपये खर्च कोण करणार जर 50,000 रुपये फाईन मध्ये त्याची जान सुटत असणार तर. अध्यक्ष महोदय, आणि हे कट कारस्थान सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं. अध्यक्ष महोदय, ऑडिट होत नाही कारण महानगरपालिकेचे अधिकारी तिकडे राहत नाही. उत्तर पूर्व मुंबईमध्ये राहणारे पण मुंबईकर आहेत, कोट्यावधी रुपये टॅक्स भरतात महानगरपालिकेला, 3-3, 4-4 कोटीचे फ्लॅट घेतात. अध्यक्ष महोदय, आणि भेटते काय त्यांना? दुर्गंधी, वास. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय त्याचात एक प्रमुख भाग आहे राईट टू लिव्ह. माझा थेट आरोप आहे, आमचे सर्व उपनगरचे मुंबईकरांचा राईट टू लिव्हचा व्हायोलेशन आहे महानगरपालिका करते. अध्यक्ष महोदय, यांना काही फरक पडत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय बसलेत, या विभागाच्या अधिकाऱ्यांना कन्नमर नगर मध्ये राहण्यासाठी 15 दिवस पाठवा. फ्लॅटची व्यवस्था मी करतो. 15 मिनिट राहू नाही शकणार. अध्यक्ष महोदय, 50,000 रुपये फाईन, तेही महिन्याला 8-10 दिवस लावतात. आपण जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं अध्यक्ष महोदय, झिरो ऑर्डर मॅनेजमेंट साठी 25 वर्षात हे 50,000 रुपये फाईन घेऊन
330 कोटी रुपयाचा थेट फायदा हा कॉन्ट्रॅक्टर करतोय. आणि कोणाच्या जीवावर? हे उपनगरमध्ये राहणारे मुंबईकरांच्या जीवावर. अध्यक्ष महोदय, आज उपमुख्यमंत्री साहेब ठाण्याने येतात, रात्री घरी जाताना त्यांनाही वासाचा आस्वाद घ्यावा लागतो. अध्यक्ष महोदय, मी तर राहतो तिकडे. आज त्या पूर्ण विभागामध्ये राहणारे लोक, इकडे मंत्रालयाचा विधान भवनचा पण स्टाफ खूप आहे, मुलुंडमध्ये राहणारा, भांडूपमध्ये राहणारा, कोणालाही विचारा. जर 15-16 लाख मुंबईकरांना हा दुर्गंधाचा वासाचा त्रास आहे आणि महानगरपालिकाचे अधिकारी हे उत्तर देतात. आणि मी थेट म्हणतो, या सभागृहाला, मंत्री महोदयाला महानगरपालिकाचे अधिकारी सिरियसली नाही घेतात. अध्यक्ष महोदय, गेल्या अधिवेशनमध्ये सन्माननीय मंत्री महोदय सामंत साहेबांनी माझाच एक लक्षवेधीवरती निर्देश दिले होते महानगरपालिकेला. आजपर्यंत काहीच झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, माझं दुसरं म्हणणं आहे, हे कंत्राट कधी देण्यात आला होता? 2011 ते 36. 2011 मध्ये कंत्राट देण्यात आला होता. सत्तेत कोण होते? तेच व्यक्ती 19 ते 22 महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री होते. आता विसंवाद बघा. पर्यावरणची एवढी काळजी आहे, लाखो मुंबईकरांना प्रवास मधनं मेट्रो जे वेळ वाचवणार होता, ते पर्यावरणाच्या नावाखाली आरे मेट्रो शेड 2.5 वर्ष बंद करायचा पाप केलं. माझा प्रश्न आहे, एवढे प्रवचन तुम्ही पर्यावरणावरती देतात, 2.5 वर्षात त्यावेळचे पर्यावरण मंत्री एक शब्द पण या झिरो ऑर्डर मॅनेजमेंट साठी बोलले का? कंत्राट त्यांनीच दिलं होतं. मुंबईकरांच्या जीवावर पैसे कसे कमवायचे आणि महिना झाला की आपले पैसे अँथनीकडनं आलं पाहिजे, बस. हे मुंबईकर मरत असतील तर मरू द्या. हे मुंबईकर घाणेरडी वास 365 दिवस दररोज रात्री पूर्ण दिवस काम करून घाम काढून घरी आले आणि या महानगरपालिकेचा कचरा भूमीचा वास आम्हाला सहन करावा लागतो. अध्यक्ष महोदय, आणि पूर्ण मुंबईचा 6000 टन कचरा प्रति दिवस हे आमच्या कांजूरमार्ग मध्ये येतो. अध्यक्ष महोदय, आणि हे उत्तर देत आहेत. मंत्री महोदय, यांना तर सस्पेंड केलं पाहिजे, कारण धूळ फेक करतायत हे लोक हे उत्तर देऊन. अध्यक्ष महोदय, माझा थेट प्रश्न आहे, 16 लाख मुंबईकरांना दररोज रात्री हा वास सहन करावा लागतो. एक मी साधा गणित मांडला की 50,000 रुपये प्रति दिवस फाईन, तेही महिन्याला 8-10 दिवस लावतात. कॉस्ट काय अध्यक्ष महोदय? 5 लाख रुपये. अध्यक्ष महोदय, मुंबईचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पर्यावरण मंत्री जे 19 ते 22 पर्यावरण मंत्री होते ना, त्यांनाही संलग्न प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, एक शब्द बोलले नव्हते आणि कंत्राट देणारी तेच आहेत. माझा स्पष्ट प्रश्न आहे, 323 कोटी रुपये हे कंत्राटदार वाचवतोय, याची वसुली आपण करणार काय? आणि हे कंत्राटदार जो फक्त 50,000 रुपये फाईन देऊन मोकळा होतो आणि प्रति दिवस 4.5 लाख रुपये फायदा करून निघतो मुंबईकरांच्या जीवावर, त्यांचा कंत्राट आपण रद्द करणार काय? याची ऑडिट होतच नाही. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, इंडिपेंडेंट एजन्सी कडनं मंत्री महोदयांनी ऑडिटचे आदेश द्यावे. आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना मला विचारायचंय, पुन्हा एकदा या महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशाला पालन केलं नाही,
या सभागृहामध्ये दिलेल्या आदेशाला वेठीस धरलं तर त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय? सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पीरबाईंनी जो कचऱ्याच्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय, मुंबईच्या सगळ्याच आमदारांना माहिती असेल की दर दिवशी 6000 ते 7000 मेट्रिक टन हा कचरा मुंबईमध्ये तयार होतो. आणि काल देखील अशाच संदर्भातला एक प्रश्न सभागृहामध्ये आला होता आणि तो म्हणजे मिठी नदीच्या गाळाच्या संदर्भातला देखील होता. तो खरं वरच्या सभागृहामध्ये होता, पण आशय दोन्ही एकच होते, मिठी नदीचा गाळ काढणं आणि घनकचऱ्याच्या प्रकल्पाला न्याय देणं. अँथोनी लारा एनव्होरा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला हे 25 वर्षापूर्वीच काम दिलेलं आहे. आणि 25 वर्षापूर्वी काम दिलेलं असताना मागच्या वेळी एका प्रश्नाला उत्तर देत असताना काही महानगरपालिकेला आपण निर्देश दिले होते. पण सन्मान्य सदस्यांना मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेनं काय कारवाई केली आणि आपल्या सन्माननीय सभागृहाचा जो काय आदेश होता तो का पाळला नाही या संदर्भामध्ये कारणे दाखवा नोटीस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली जाईल आणि त्याच्यामध्ये संयुक्तिक उत्तर जर आलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. दुसरा मुद्दा आहे की 2011 ते 2036 पर्यंत 25 वर्षासाठी अँथोनी लारा या कंपनीची आपण नियुक्ती केलेली आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी अनेक त्याच्यामधल्या गोष्टी सांगितल्या की 50,000 रुपये दंड आहे. 50,000 रुपये दंड भरलेला परवडतो, कारण 5 लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी खर्च येतोय, म्हणून 50,000 रुपये 5-6 दिवसाचे भरायचे आणि 5 लाख रुपये वाचवायचे. अशा पद्धतीची भूमिका देखील कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्याला देखील महानगरपालिकेचे अधिकारी पाठीशी घालतात असा आरोप इथं सन्मान्य सदस्यांनी केलाय. मी शासनाच्या वतीनं त्यांना आश्वस्त करू इच्छितो, कारण हा मुंबईकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आपण ज्यावेळी हा दुर्गंधीचा वास घेतो त्यावेळी प्रकृतीवर परिणाम होत असतो आणि त्या प्रकृतीवर जर परिणाम झाला तर मुंबई महानगरपालिकेच्या नागरिकांना देखील आजाराला सामोरं जावं लागेल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. थर्ड पार्टी ऑडिट देखील करण्याच्या संदर्भामध्ये शासन म्हणून कारवाई करेल आणि जी उच्चस्तरीय समिती असेल त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे क्लास 1 ऑफिसर असतील. सन्माननीय सदस्य सुनील राऊत सर. अरे माझा प्रश्न अरे सुनो भाई, मेरा क्वेश्चन है. सन्माननीय सदस्यांचं पण नाव आहे सुनील राऊत. आपल्याला देतो संधी, त्यांना बोलू द्या. अध्यक्ष महोदय, उत्तर दिलं ना मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, एक मिनिट त्यांना विचार. माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे. 330 कोटी रुपया जो कंत्राटदार हे अटीतटी न पाळल्यामुळे कमावतो त्यावरती आपण काय कारवाई करणार? दुसरं, हा कंत्राटदार जो गाड्या वापरतो पूर्ण मुंबईमध्ये कचरा उचलण्यासाठी, निकृष्ट दर्जाची गाडी आहे, त्याचा ऑडिट आजपर्यंत महानगरपालिकेने केलंय का? आणि उत्तर आल्यानंतर मी निश्चितच आज माझ्याकडे जीपीएस टॅगिंग केलेले व्हिडिओज आणि फोटो नाहीये, दुर्दैव आहे, पण मी मंत्री महोदयांना देणार. मला आधी हे ऐकायचं आहे की महानगरपालिकावाले यावरती उत्तर काय देतात आणि मग मी या सभागृहात मंत्री महोदयांना प्रूफ पण देणार की हे कसं खोटं बोलतायत. आणि तिसरं, आपण महानगरपालिकाचे या विभागाचे अधिकारी जे तिकडे कधी जातच नाही, 15 दिवस कन्नमार नगर मध्ये त्यांना राहण्याला पाठवणार का? तर त्यांना लक्षात येणार की 16 लाख मुंबईकरांची अवस्था काय. अध्यक्ष